पैसे? दादा एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? आणले. कुठून आणले? अगं बिझनेस साठी आणलेत मी. हा पण कोणी दिले? हे बघ मी. दादा मला खरं कारण हवंय. हो दादा तुला माझी शपथ आहे. हे मॅडम मला हे तुमचे पैसे नकोत. त्यावेळी माझी मनस्थिती ठीक नव्हती म्हणून मी घेतले होते. पण आता विचार केला असता मला असं कळतंय की मी तुम्हाला कुठल्याही कामात मदत करू शकत नाही. आणि कृपा करून असा प्रयत्न पुन्हा करू नका. पैशाने जमिनी विकत घ्या पण माणसं नको. अशी माणसं फार काळ टिकत नाहीत. चल दादा. सॉरी. ऍक्च्युली कसं आहे म्हणजे त्यांनी ती जमीन अरूसाठी ठेवली आहे, म्हणजे माझ्या बहिणीसाठी, तिच्या लग्नासाठी. सो सॉरी. म्हणजे बिझनेस नेक्स्ट टाइम. ओके येतो मी. आम्ही म्हटलं होतं ना तुला, तुझ्यासाठी मुलगी बघायला आलोय आम्ही इकडे. एक छान तुला शोभेल अशी मुलगी शोधली आहे. इट्स ओके. तिला पण घेऊन या हवं तर, पण तुम्ही अगोदर लवकर. अच्छा इतकी घाई झाली आहे तर? कम ऑन मम्मा, तुम्हाला माहिती आहे इथे मी तुमच्याशिवाय. मम्मा बस तुम्ही लवकर या. इथली दोन्ही कामं संपवतो आणि लवकरात लवकर येतो. आबासाहेब आम्हाला तुमची सोन्यासारखी जमीन नकोय, तर तुमच्या घरातला हिरा हवाय. आम्ही पद्मिनी राजे सरंजामे आमच्या मुलासाठी दिग्विजयसाठी तुमच्या मुलीचा अरुंधतीचा हात मागायला आलोय. ओ दाजी लवकर या. जा पटकन चहा टाका. हो गोड बातमी आपल्या अरूसाठी स्थळ घेऊन आलेत. या जा ना, चहा टाका ना लवकर. एक मिनिट. अजून तोंड गोड करायची वेळ आलेली नाहीये. बोलणी व्हायची आहेत अजून. मला काय म्हणायचंय की तुम्हाला आमच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि आपली ओळखही फार जुनी नाहीये. आबासाहेब आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे आणि तिचे गुणच घरच्यांबद्दल सगळंच सांगतायत. आम्ही फक्त उद्याचा दिवस आहोत इथे. आम्हाला तुमचं उत्तर हवंय आणि मानपानाचं म्हणाल तर सगळं आम्ही करू. आबासाहेब नका काळजी करू. आम्ही तुमच्या मुलीला अगदी सुखात ठेवू. येऊ शंतनू? हो कळवतो, लवकरच कळवतो. हो चला. केवढं चांगलं खानदान आहे ते, आणि त्या बाई किती चांगल्या आहेत. अजून काय हवंय? आणि शेवटी त्याच म्हणाल्या आहेत की सगळा लग्नाचा खर्च त्या करणार आहेत. आणि आबा शिवाय हुंडाही नकोय त्यांना. काही कळतंय का? बरं एकदा भेटून आपण सविस्तर बोलणी करूया, पण त्या अगोदर अरूला काहीही कळता कामा नये. हो आणि बाहेरही कुणाला काहीही कळता कामा नये. आता कसं जहागीरदारांसारखं बोललात. चला आपण लगेच त्यांच्याकडे जाऊया आणि लग्नाची बोलणी करून येऊया. हे भवानी माते, मुलीच्या लग्नाची बोलणी करायला चाललोय. आत्तापर्यंत सांभाळलंस तसंच यापुढेही सांभाळ, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.